हॅलो चिल्ड्रन, परत एकदा गिरवाणीवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. 9वीसाठीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यात आपण आज बघत आहोत चित्रपदकोशः सुगम संस्कृतमध्ये यावरचे क्वेश्चन्स येतात. तर चित्रपदकोश हे आपले हातचे मार्क असतात. तुम्ही या शब्दांची जर का प्रॅक्टिस केली, अर्थ लिहायचा आणि मग त्यांची प्रॅक्टिस केली शब्द करेक्ट लिहिण्यासाठीचे, तर मग तुमचे हे मार्क अगदी हातचे असतात. तर त्यासाठी आता बघूया चित्रपदकोशः. पहिलं चित्र दाखवलं आहे त्यांनी द्वारम. द्वारम म्हणजे डोर किंवा दरवाजा म्हणतो. नेक्स्ट आहे रंगवल्ली. रंगवल्ली मीन्स रंगोली, रांगोळी आपण त्याला मराठीत म्हणतो, बरोबर. तर रंगवल्ली तुम्ही अर्थवरती लिहून त्याच्या खाली संस्कृत शब्दही लिहू शकता. नंतर आहे पादकटह. पादकटह मीन्स डोरमॅट इट इज. पाय पुसणं त्याला मराठी शब्द आहे. प्रधान कक्षः मीन्स हॉल आपण त्याला म्हणतो किंवा बैठकीची खोली असं आहे. आणि रूममधला ड्रॉइंग रूम वी कॅन से और हॉल इट इज. जवनिका. जवनिका मीन्स कर्टन्स इट इज किंवा मराठीमध्ये त्याला आहे पडदे. पर्यंकः. पर्यंकः म्हणजे पलंग और दिस इज बेड. नंतर आहे तल्पः. तल्पः मीन्स मॅट्रेस किंवा त्याला मराठी शब्द आहे गादी. नंतर पुढचं आहे उपधानम. उपधानम मीन्स पिलो, मराठीत त्याला शब्द आहे उशी. नंतर आहे आच्छादकम. आच्छादकम म्हणजे एक ब्लँकेट तुम्ही म्हणू शकता किंवा पांघरूण मराठीमध्ये शब्द आहे. समीकरह मीन्स इस्त्री और आयर्न इट इज. नंतर आहे क्षालन यंत्रम मीन्स वॉशिंग मशीन. कपडे धुण्याचे यंत्र. आणि पुष्पाधानी मीन्स वाज किंवा फ्लॉवर पॉट आपण म्हणतो की नाही, तशा प्रकारे. पुष्पदाणी मराठीत सुद्धा त्याचं नाव पुष्पदाणी असं असू शकतं. ओके, फुलदाणी ज्याला म्हणतात. पुढे आहे पाकशाला. पाकशाला मीन्स किचन रूम और स्वयंपाकघर मराठीत आपण त्याला म्हणतो. नंतर आहे भोजनपीठम मीन्स इट इज डायनिंग टेबल, जेवणाचे टेबल, जेवण करतो ती जागा. वायुचुल्ली ही मीन्स बर्नर, गॅस बर्नर. अँड पात्रम. पात्रम म्हणजे एखादं भांड और इन इंग्लिश वी कॉल इट ॲज वेसल. दर्वी. दर्वी म्हणजे स्पून, लॅडल सारखं गोलाकार ज्याच्यामध्ये असतं ते, किंवा मराठीत आपण त्याला डाव म्हणतो मराठी. ओके. मिश्रकः मीन्स मिक्सर. स्थालिका म्हणजे थाळी और प्लेट इन इंग्लिश वी कॉल दिस. आणि कटाहः मीन्स बोल किंवा त्याला आपण म्हणतो वाटी, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे वृत्तयः. वृत्तयः म्हणजे आपण काय म्हणू त्याला, ऑक्युपेशन्स. ऑक्युपेशन्स किंवा व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्यासाठी आपण 8वीत बघितलेले काही व्यवसाय मागच्या वेळी, बरोबर. तसंच आता 9वीमध्येही हे असे वेगवेगळे पुढचे व्यवसायांनी लिस्ट केलेले आहेत. एक आहे दंतवैद्य. बघा इथे दाखवले त्यांनी. दंतवैद्यला आहे डेंटिस्ट, मराठीत आपण दंतवैद्यच म्हणतो. परिचारिका म्हणजे पण परिचारिका मराठीत नाव आहे तेच, आणि इंग्लिशमध्ये मात्र आपण त्याला म्हणतो नर्स. ओके. वैमानिकः मराठी नाव तेच आहे आणि त्यामध्ये इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो पायलट. अंतरालवीलः मीन्स ॲस्ट्रोनॉट.
अंतराळवीर असं मराठीत आपण त्याला म्हणतो. संस्कृतमध्ये त्यांनी अंतरालवीर असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर आहे वैज्ञानिक, मराठीमध्ये आपण तेच म्हणतो वैज्ञानिक, आणि इन इंग्लिश इट इज सायंटिस्ट. देन आरक्षक, आरक्षक हेच नाव आहे मराठीमध्ये, आणि इन्स्पेक्टर असं त्याचं नाव आहे. नंतर आहे तक्षक, तक्षकसाठी सुतार, मराठीमध्ये आपण या व्यवसायाला काय सुतार. आणि इथे कार्पेंटर. दिस इज कुंभकार, कुंभकारला मराठी नाव आहे कुंभार. त्याच्यातूनच डिराइव्ड असल्यासारखं आहे. कुंभकार मीन्स इट इज अ पॉटर. नंतर पुढचे व्यवसाय दाखवलेत इथे. भारवाह, भारवाह म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पोर्टर इट इज, किंवा हमाल. बरोबर आहे. नंतर आहे धीवर, धीवर म्हणजे कोण, तर कोळी, मासे पकडणारा. सो त्याला नाव आहे फिशरमॅन. नंतर आहे आपणिक, आपण मागच्या वर्षी बघितलं आपण म्हणजे काय, तर दुकान असं. तर आपणिक म्हणजे शॉपकीपर इट इज, किंवा दुकानदार तुम्ही म्हणू शकता, दुकान चालवणारा. सौचिक म्हणजे कोण आहे, तर शिंपी, कपडे शिवणारा जो असतो तो, और इट इज टेलर. नंतर आहे तंतुवाय, जो विणकाम करतो, म्हणजे वीवर, किंवा मराठी नाव आहे त्याला विणकर. अभियंता, अभियंता म्हणजे इंजिनियर, आणि मराठीत अभियंता हेच नाव आहे. पत्रवाहकला पण पत्रवाहक आपण म्हणतो, किंवा पोस्टमन असंही सरसकट नाव आहे. सो इट इज अ पोस्टमन. अँड दिस इज यानचालिका म्हणजे गाडी चालवणारी. बरोबर आहे. ड्रायव्हर, लेडी ड्रायव्हर वी कॅन से. नंतर पुढचा व्यवसाय आहे माळी. माळीसाठी काय आहे, तर मालाकार, और इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज गार्डनर. लेपकार मीन्स मेसन, किंवा गवंडी पण त्याला म्हणू शकतो, गवंडी काम करतो ना तो, म्हणून. शिक्षक म्हणजे शिक्षक, और वी कॅन से दिस ॲज टीचर. आणि पाचक म्हणजे शेफ और कुक. ओके. स्वयंपाकी, स्वयंपाक करणारा जो आहे तो स्वयंपाकी असं आपण म्हणू शकतो त्याला, पाचक. त्याच्यानंतर आता लास्ट तिसरा सेक्शन आहे. प्रत्येक विभागातल्या काही चित्रांचं वर्णन येतं, तर ते म्हणून तीनही हे सेक्शन खूप छान करून ठेवायचे आहेत. इवन 10वीमध्ये सुद्धा ते उपयोगाला येतात, असं तुम्ही करू शकता. तर आता क्रिया म्हणजे काय, तर ॲक्शन्स किंवा कृती. पहिला आहे जृंभते. जृंभते मीन्स यॉन्स, किंवा आपण त्याला म्हणतो जांभई देणे. नंतर आहे कासते, कफ्स, ओके, किंवा खोकणे. नंतर आहे जिघ्रती. जिघ्रती मीन्स स्मेल्स, सुवास घेणे. नंतर आहे शृणोशी. शृणोती मीन्स लिसन्स, ऐकणे, त्यासाठी शब्द आहे ऐकणे. कृषती. कृषती म्हणजे फार्म्स, फार्मिंग, किंवा शेती करणे, शेत नांगरणे. ॲक्च्युली इट इज शेत नांगरणे. नंतर निष्कासयती मीन्स टेक्स आउट, किंवा काढून घेणे, वस्तू काढून घेणे. नंतर आहे मथती और मथनाती म्हणजे घुसळणे.
मंथन करणे म्हणतात ना, मंथन करून दही लोणी काढलं, असं घुसळणे. दिस इज मथती. विस्क असं आपण म्हणतो. भिनत्ती. भिनत्ती मीन्स तोडणे. भिंत तोडतोय तो, बरोबर. ब्रेक्स. पुढे आहे प्रक्षालयती. प्रक्षालयती मीन्स वॉशेस, कपडे धुणे. निष्पीडयती मीन्स पिळणे. दिस इज रिंझेस. पुटीकरोती. पुटीकरोती मीन्स फोल्ड्स किंवा घडी घालणे. घडी घालून व्यवस्थित ठेवतोय ना तो मुलगा तिथे, म्हणून त्या चित्राचा अर्थ आहे घडी घालणे. आणि सिव्यती. सिव्यती मीन्स स्टिचेस किंवा त्याला नाव आहे शिवणे मराठीत. पुढे आहे अभिनयती. मीन्स अभिनय करणे, ॲक्टिंग. ओके, अभिनय करणे और ॲक्टिंग. आलिखती. आलिखती मीन्स वॉट? ड्रॉज. दर्शयती शोज, दाखवणे. ओके, आणि खणणे. खणती मीन्स वॉट? खणणे किंवा डिग्स, वी कॅन से दिस. दिस इज अवसरपती. सरपती म्हणजे सरपटणे आणि अवसरपती म्हणजे खाली घसरगुंडी करणे. हां. स्लाइड्स डाऊन. नंतर उत्प्लवते, उडी मारणे. और दिस इज जम्प्स. लंघते मीन्स क्रॉसेस, पार करणे. आणि टंकयती मीन्स टाइप्स, टंकन करणे असं त्याचा अर्थ होतो. तर इथे आपलं चित्रपदकोश हा 9वीचा पूर्ण झालेला आहे. हे सगळे शब्द तुम्ही पहिले अर्थ लिहू शकता आणि मग खाली त्याच्यासाठी संस्कृत शब्द लिहून काढायचे आहेत. आणि उच्चार प्रत्येकाकडे लक्ष द्यायचं. जिथे की ती पहिला आहे, इथे ती पहिला आहे. उत्प्लवते तर स्पेलिंग करेक्ट लिहिता आलं पाहिजे. किंवा अवसरपती, अवसरपतीमध्ये प वर रफार आहे, मुलं स वर रफार देतात. तर अशा ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि याच्यासाठीच 3-4दा प्रत्येक शब्द जर तुम्ही लिहून प्रॅक्टिस केला तर तुमचे हे अगदी हातचे मार्क होऊ शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तसेच तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगितलंस की तसे व्हिडिओ मी टाकेन. धन्यवाद.